रमेश सर, तुम्हाला मी प्रश्न विचारतो की एकदा आपल्या सिनेमाची संहिता तयार झाली की प्रथम आपल्या डोक्यात विचार येतो की आपण शूटला कधी जायचं, पण त्याच्या पूर्वी ह्याची कास्टिंग कशा पद्धतीने करायची. तर ही सगळी मातब्बदार मंडळी तुम्ही एकत्र मिळून हा सिनेमा केलात, तर सर्वात डिफिकल्ट तुम्हाला म्हणजे तुमची पंचायत केव्हा झाली ह्यांची कास्टिंग करण्यासाठी? पंचायत तशी झाली नाही, कारण की कास्टिंगची प्रोसेस जवळपास 2 ते 3 महिने अगोदर आमची चालू होती. सिनेमाचीच प्रोसेस मुळात खूप ही लेंदी होती. जवळपास 1 वर्ष तर पूर्ण बेसिक गोष्ट लिहिण्यासाठी, त्याचा सर्वे आणि तशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी. नंतर स्क्रीन प्ले डायलॉगसाठी रोहित शुक्रे, मी आणि सिद्धेश मोरे आम्ही तिघंजण गोव्यामध्ये जाऊन जवळपास ही स्क्रिप्ट कंप्लीट केली, स्क्रीन प्ले डायलॉग्स. त्यानंतर गोव्यात गेले चांगलं हे आपल्याला सांगितलं नाही. आम्हाला नाही, आम्ही आलो नसतो चर्चा करायला गोव्यात. आणि ते सजेशन पण खूप छान करतात म्हणजे, आणि गोव्यात तर खूप चांगले सजेशन करतात शशांक सर. सारखं असं शूटिंग करताना असं दमट वातावरण का असं आता समजलं ते सगळं गोव्यात लिहिलेलं आहे म्हणून असं. आणि त्यानंतर मग प्रीला पण भरपूर वेळ, लोकेशन हंटिंग पासून सेट कुठं असावं काय त्यासाठी जवळपास 1 वर्षभर. 2024मध्ये प्री कंप्लीट झालं, 2025 ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शूट कंप्लीट झालं आणि 17 एप्रिल 2026ला तो सिनेमा रिलीज होतोय. कास्टिंग संदर्भात तारखा मिळण्यासंदर्भात असं की ज्या काळात आमचं शूटिंग ठरलं असं ठरून नव्हतं, पण जे काही तारखा काढल्या त्यावेळेस पितृवाडा चालू होता. पितृपक्ष म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते 20 दिवस कोणीच कुठलं शुभ काम करत नाही, कुठंच शूटिंग चालू नसतात, काय नसतात. तर जशा जशा तारखा काढल्या प्रत्येक कलाकाराला विचारण्यात आलं आमचे EP दीपक कुदळे यांच्याकडून, तर सगळ्यांच्या तारखा जुळत गेल्या. कारण की तो दिवसच असं होतं की 20 दिवस माणूस कुठलंच शुभ कार्य करत नाही, किंवा महाराष्ट्रात शक्यतो कुठली शूटिंग शक्यतो होत नाही. म्हणजे पितृपक्षामध्ये ह्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय. पुढे एक हा पुढे. आणि त्या 20 दिवसामध्ये पितृपक्षामध्ये आम्ही अख्खं शूटिंग केलं. याची ज्यावेळेस स्क्रीन प्ले डायलॉग्स लिहिला गेला त्यावेळेस पण पितृपक्ष चालू होता. त्यावेळेस म्हणजे मी DOP आणि रोहित शुक्रे आमच्याकडेही काम नव्हतं, कारण की त्या 20 दिवसात शूटिंग किंवा कुठलंच कार्य होत नाही, म्हणून आम्ही गोव्याला जाऊन याचा स्क्रीन प्ले डायलॉग्स वर्कआउट केला. ऑनसेट शूटिंग होतं त्यावेळेस पण ते होतं. आणि ज्यावेळेस आता आमचा सिनेमा रिलीज होतोय 17 एप्रिलला, तर तो दिवस पण आमच्यासाठी अमावस्येचा दिवस आहे. हां, तर म्हणजे बऱ्याचशा यातल्या घटना, बऱ्याचशा गोष्टी ह्या अमावस्येच्या रात्रीच घडलेल्या आहेत. क्लायमॅक्स जो झाला तिकडे लिहिलं होतं, वाड्याचं शूट ज्या दिवशी शूट झालं त्या पंधरवाड्यातल्या सगळ्यात मोठी अमावस्या असते पितृपक्ष अमावस्या, त्याच दिवशी आमचं क्लायमॅक्सचं शूट झालं. विशेषतः म्हणजे तो वाडा 100 ते 150-100-125 वर्षापूर्वीचा वाडा आहे. 20 वर्ष बंद होता. स्थानिक गावकरी आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की त्या वाड्यामध्ये शूट करू नका, एक तर शूटिंगचा कालखंड तुमचा असा आणि त्यात पंधरवाडा, त्यात सर्व पितृपक्ष अमावस्या, त्यात नाईटचं शूट रात्री 7 ते सकाळी 7, आणि त्यात क्लायमॅक्स आमचा जो लिहिताना पण तेच होतं, पितृपक्ष अमावस्या. शूट करताना योग ठरून नाही, जे आलं ते आलं, आम्ही करत गेलो, कारण की फारशा गोष्टीवर माझा विश्वास नाही या कुठल्याच वगैरे. आणि तरी देखील आम्ही शूट केलं आणि ते शूटिंग खूप छान चांगलं झालं. आणि येणारी आमची पूर्वीची तारीख 3 तारीख होती, पण टेक्निकल काही गोष्टी अजून बाकी होत्या, साऊंड इफेक्ट, सराउंडिंग साऊंड किंवा सेन्सॉर, या बऱ्याचशा गोष्टी, म्हणून ती तारीख 17 गेली. पूर्वी 3 एप्रिल होती. आणि नंतर आत्ता लक्षात येतंय की यार 17 तारखेला पण अमावस्या आहे. पुरोगामी विचाराचा सगळा पुरोगामी विचाराचा चित्रपट केलाय. आणि संपूर्ण कलाकार मंडळी आज या ठिकाणी तर आहेत. पूजा मॅम, शशांक सर, भरत दादा, अजून बरेच कलाकार आहेत आमचे. ओमकार भोजने आहेत, रोहित कोकाटे, तो कोकणातला आहे ना, तो बहुतेक अमावस्याला सगळ्यांना नारळ वाटेल त्याच दिवशी. कोकणामधले 3 आहेत, ओमकार आहे, अंशू आहे आणि साक्षात बाकी मग माधव अभ्यंकर सर आहेत. असे संपूर्ण कलाकार आहेत आणि सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं, खूप हे केलं. इव्हन शूटिंगचा मुहूर्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप मुसळधार पाऊस चालू झाला, कारण की कोकण किनारपट्टीत काही बदल झाला. त्यानंतर अख्ख्या पावसामध्ये आम्ही 10 दिवस शूट केलं, पूर्ण पावसामध्ये. माझी टेक्निकल टीम आणि आर्टिस्ट, म्हणजे ॲक्शनच्या वेळेस आर्टिस्टच्या डोक्यावरती छत्री आहे आणि DOP आणि आमच्या डोक्यावरती छत्री आहे. ॲक्शन म्हटलं की छत्री काढणं, सीन शूट करणं, कट म्हटलं की पुन्हा छत्री, असे आम्ही काही सीन केले. सिनेमामध्ये ॲक्च्युअल एकच सीन होता पावसाचा आमचा, पण अख्ख्या सिनेमात पाऊस आला, त्यामुळे बरेचसे सीन पावसामध्ये डेव्हलप झाले, जे ओरिजिनल पाऊस आहे सिनेमामधला दिसतो तो. आणि
पुन्हा काही गॅप घेऊन मग पुन्हा राहिलेलं शूटिंग आम्ही कम्प्लीट केलं. एकंदरीत असं प्रवास आहे, मजेशीर आहे. डेंजर प्रवास. आणि मला म्हणजे अमावस्येला म्हणजे आपण किती अशुभ मानतो आणि त्याच दिवशी सगळ्या सडनली अशा गोष्टी घडत गेल्या आणि पॉझिटिव्ह घडत गेल्या. सो एक पॉझिटिव्ह साईन असू शकते आपल्या सालबर्डीसाठी. आणि खरोखर मला असं वाटतं की त्या दिवशी सुद्धा आपला सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल होईल. महाराष्ट्राचं रसिक प्रेक्षक जाणकार आहे. मला पूजाला एक प्रश्न विचारायचा आहे. तू ह्या सिनेमामध्ये पोलिसाची भूमिका केलीस, ओके. कधी तुला ट्रॅफिकवाल्यांनी अडवलंय का? गाडी सिग्नल तोडलायस किंवा आणि तुला फाईन बसलाय, त्यांनी ओळखलं किंवा नाही ओळखलं, मग तू त्या ह्याच्यातून पोलिसांना कशा पद्धतीने पटवून तिथून बाहेर निघाली आहेस? खूप सुरुवातीला जेव्हा मी जस्ट ड्रायव्हिंग शिकले होते तेव्हा कसं पूर्ण लक्ष असतं ड्रायव्हिंगवर, की मी कोणालाही टच न करता गाडी कशी ड्राईव्ह करते. त्यात सिग्नल कुठे बघणार, त्यात काय असं झालं होतं. पण सिग्नल कुठे बघणार, ड्रायव्हिंग कडे लक्ष. सुरुवातीला आता मी हे तुला एक 16-17 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते. पण नाही, मी कधी मुद्दामून नाही तोडला. चुकून तोडला तरीही सॉरी बोलून फाईन भरून तिकडून निघाले. क्षणभर विश्रांती माझा पहिला सिनेमा होता, त्याच्यात मला गाडी चालवायची होती म्हणून मी ते थोडंफार शिकले होते. आणि नेमकं त्या दिवशी तो जेव्हा सीन आला तेव्हा कळलंच नाही की त्या गाडीला हँड ब्रेक होता आणि मी रेस करते तरी ती पुढे जाईना. शॉट थांबलाय, सगळे हसतायत माझ्यावर. मी खूप पॅनिक झाले. नंतर मग येऊन सचित सरांनी पाहिलं की अरे हँडब्रेक आहे, अरे यार हँडब्रेक आहे. मग जी दुसरी अभिनेत्री आहेत त्या म्हणाल्या नाही नाही मी ड्राईव्ह करते. सो मला खूप वाईट वाटलं. कोण होतं? मला सोनाली कुलकर्णी. ती म्हणाली नाही मी ड्राईव्ह करते. इशिताचं जे कॅरेक्टर आहे माझं, ती नाही, जनरली ती इशिता ड्राईव्ह करणार असते. आणि मला खूप हर्ट झालं ते. मी ते जे काही इगोवर घेतलं की यार माझ्या हातातलं काम इकडे गेलं. भले ते कॅरेक्टर नाही गेलं पण गाडी मी चालवणार होते. त्याच्यानंतर मी जे काही ड्रायव्हिंग शिकले सागर, आजही माझ्या गाडीवर ड्रायव्हर दादा नाहीयेत. मी माझी गाडी ड्राईव्ह करते. कुठेही जा महाराष्ट्रात मी ड्राईव्ह करत जाते. इव्हन शनी शिंगणापूरला ड्रायव्हिंग करत नाही ना, नाईटला निघून. पण त्या सिनेमात तू खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय स्वतःचा कॅरेक्टर. बाय द वे, कोइन्सिडन्स बघा, 16 वर्षापूर्वी आज क्षणभर विश्रांती रिलीज झाला. क्या बात आहे. क्या बात आहे. आमच्या सिनेमाला असेच शुभ आहेत. जगदंबा गाणं मी लॉन्च काढलं त्या दिवशी काय नवरात्र होती. चैत्री नवरात्र होती. हा नवरात्र होती. मग आम्ही अशाच अंदाजे आमच्या तारखा होतात पण काही ना काहीतरी शुभ होऊन जातं. सो आयडियली मला 16 वर्ष पूर्ण झाली क्या बात आहे. चित्रपटसृष्टीत. चित्रपट सृष्टीत